नमस्कार मंडळी, आपण केरळ कन्याकुमारी ट्रिपवर आहोत आणि कालच रात्री आपण मुन्नारमध्ये पोहोचलोय. आमचा पुणे ते कन्याकुमारी हा कोकण रेल्वे प्रवास आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला असेलच. नसेल बघितला तर खाली लिंक देतोय, तो नक्की पहा. मुन्नार हे केरळमधील एक प्रमुख आकर्षणापैकी एक आहे, ज्याला भेट देण्यासाठी देशी विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. याची समुद्र सपाटीपासून उंची अंदाजे 1600 मीटर आहे. इथल्या डोंगरावर पसरलेली चहाची शेती, वसाहती बंगले, छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान हे या हिल स्टेशनची प्रमुख ओळख. आम्ही केरळ कन्याकुमारी ट्रिपचं पॅकेज घेतलं आहे, जे आम्हा 4 जणांसाठी 6 रात्री आणि 7 दिवसांचं आहे, ज्यामध्ये AC कारने प्रवास आणि हॉटेल स्टे विथ ब्रेकफास्ट हे कव्हर आहे. आमचा मुक्काम हा क्लाउड कॅसल ह्या हॉटेलमध्ये आहे, जे 3 स्टार हॉटेल आहे आणि हॉटेलमधला स्टे आणि जेवण दोन्ही उत्कृष्ट आहे. इथं फिरायचं म्हणजे पॅकेज घ्यायलाच पाहिजे असं अजिबात नाही. इतरही काही ऑप्शन्स आहेत, म्हणजे तुम्ही स्वतः हॉटेल बुक करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला 3 ते 5 हजारापर्यंत चांगलं हॉटेल मिळेल. तसेच तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकता किंवा इथं कारही हायर करू शकता, जी तुम्हाला 10 ते 15 हजारापासून पुढे मिळू शकते. मुन्नार हे खास करून चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळापासून इथे चहाची लागवड होते. तेव्हा मुन्नारमधील पहिले आकर्षण म्हणजे चहाच्या मळ्यामधून फेरफटका मारणे, फोटोग्राफी करणे आणि त्याचसोबत टी फॅक्टरीमध्ये भेट देऊन चहा पावडर कशी तयार होते ह्याची माहिती घेणे. टी म्युझियम बघण्यासाठी आम्ही गेलो कन्नन देवन टी म्युझियमला भेट द्यायला. ह्याला टाटा म्युझियम असेही म्हणतात. इथे प्रत्येकी 125 रुपये एंट्री फी आहे आणि लहान मुलांसाठी 40 रुपये. इथे एक छोटेसे संग्रहालय आहे, ज्यामध्ये चहाच्या मळ्यामध्ये पूर्वी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री ठेवण्यात आली आहे. ह्याच संग्रहालयामध्ये जुनं टेलिफोन एक्सचेंज, तसेच काही जुने टाईपरायटर आणि त्याचसोबत काही जुने रेडिओ सुद्धा ठेवलेले आहेत. इथे तुम्हाला एक छोटीशी शॉर्ट फिल्म दाखवली जाते, ज्यामध्ये मुन्नारचे प्राचीन रूप आपल्याला पाहायला मिळते. हा शो बघून आपण फॅक्टरीमध्ये प्रवेश करतो, जिथे आपल्याला चहा पावडरची निर्मिती कशी होते ह्याबद्दल माहिती सांगितली जाते. ही अशी जागा आहे जिथे तुम्ही ताज्या चहाच्या पानांचा सुगंध घेऊ शकता आणि तुमचा रोजचा सकाळचा चहा कसा तयार होतो हेही पाहू शकता. ह्या टी फॅक्टरीमध्ये आपण वेगवेगळ्या चवींच्या चहाची टेस्ट सुद्धा घेऊ शकता आणि तुमच्या चहाप्रेमी मित्रांना आणि कुटुंबातील काही सदस्यांना भेट म्हणून इथे चहाचे काही उत्पादनही विकत घेऊ शकता. नमस्कार, आता आपण आहोत मुन्नारमध्ये आणि मुन्नारमध्ये हॉट एअर बलून राईड आपल्याला इथं पाहायला मिळते. 2-3 ठिकाणी आहे. त्यापैकी इथं हे पाठीमागं दिसते ती एक राईड आहे. ॲक्च्युली बलून हे हवेमध्ये सोडत नाही, तो रोपने बांधलेला असतो. ₹1,500 ते घेतात आणि ₹1,500  1 मिनिटापर्यंत बलूनमध्ये बसवतात आणि 200 फूट वरती जातो आणि आपल्याला तिथं थांबवतात.
एक्सपिरियन्स चांगला आहे, पण मला वाटतं खूपच कॉस्टली आहे, कारण 1,500 रुपये पर हेड जरा जास्त आहे. पण एकदा अनुभव इथं आलो आहे तर एकदा अनुभव घ्यायला म्हणून आम्ही घेतला आहे, तर मजा आली. टी म्युझियम आणि बलून राईड झाल्यानंतर आम्ही तिसरे प्रेक्षणीय स्थळ मुन्नारमधील बघायला निघालो, ते म्हणजे फ्लॉवर गार्डन. हे आहे केरळा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं फ्लोरिकल्चर सेंटर फ्लॉवर गार्डन. इथे मोठ्यांसाठी 50 रुपये आणि लहानांसाठी 25 रुपये एंट्री फी आहे. ह्या गार्डनला KFDC गार्डन म्हणूनही ओळखले जाते. मुन्नारमधील हे KFC गार्डन सुंदर फुले व औषधी वनस्पती, बोन्साय आणि विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलझाडांसाठी प्रसिद्ध आहे. या बॉटनिकल गार्डनमध्ये केरळच्या सुप्रसिद्ध तसेच दुर्मिळ फुलांचा संग्रह आहे. हे 2 एकर जागेमध्ये पसरलेले उद्यान बघण्यासाठी आपल्यास अर्धा तास वेळ लागतो. ह्या गार्डनला भेट देऊन झाल्यावर आम्ही त्याच्या थोडे पुढे असलेल्या इको पॉइंटला भेट देण्यासाठी निघालो. वाटेतच आपल्याला माटुपेट्टी डॅम लागतो. इथे खूप सारे वॉटर स्पोर्ट ऑप्शन्स आहेत. आम्हाला त्यात काही इंटरेस्ट नसल्याने आम्ही डॅमवर थोडा वेळ थांबून फेरफटका मारला आणि इको पॉइंटच्या दिशेने निघालो. नयनरम्य निलगिरी टेकड्यामधील मुन्नारमधील इको पॉइंट हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे तलावाच्या काठावर आहे आणि इथूनच आपल्याला आजूबाजूच्या टेकड्यांचे आणि सदाहरित जंगलांचे खूपच सुंदर दृश्य दिसते. आता आपण आलोय मुन्नारच्या इको पॉइंटला. इथं प्रत्येकी 10 रुपये एंट्री फी आहे. 5 वर्षाच्या आतमधल्या मुलांसाठी एंट्री फी घेत नाही. महाबळेश्वरचा इको पॉइंट मला वाटतं ह्याच्यापेक्षा भारी आहे. इथे खूप सारे आपल्याला वॉटर स्पोर्ट ऑप्शन्स दिसतात. हा आहे आता आपण बघितला तो इको पॉइंट. हा बॅक वॉटर आहे आणि पाठीमागे डोंगर आहे, त्याच्यामुळे इको जनरेट होतोय. पण काय खूप छान इको जनरेट होतोय असं काही नाहीये, पण ठीक आहे. ह्या इको पॉइंटच्या जवळच आपल्याला काही जंगली फळे खायला मिळतात. आम्ही बऱ्याच फळांची चव घेतली. त्यापैकी एक म्हणजे पॅशन फ्रूट. इको पॉइंट बघून आम्ही दुपारच्या विश्रांतीसाठी हॉटेलवर परत निघालो. परंतु जाता जाता केरळमधील प्रसिद्ध कल्चरल शोची तिकिटे घेण्यासाठी आम्ही रागा कल्चरल सेंटरला पोहोचलो. ह्या शोमध्ये आपणास भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथकली आणि कलरीपट्टू याचं फ्युजन पाहायला मिळतं. आपण जर ॲडव्हान्समध्ये तिकीट घेतलं तर पुढची जागा मिळते. हा शो सायंकाळी 6 ते 7 आणि 7 ते 8 वाजेपर्यंत असतो. थोडा मध्ये वेळ होता तर मुलांनी हॉटेलच्या स्विमिंग टँकमध्ये पोहण्याचा आनंद घेतला. आम्ही वेळेवर शो पाहण्यासाठी पोहोचलो आणि शो लगेचच सुरू झाला. पूर्ण मुन्नार ट्रिपमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त काय आवडला असेल तर तो म्हणजे हा शो. 2 तास कसे गेले ते कळलेच नाही. मी तुमच्यासाठी ह्यातले काही शॉर्ट घेऊन व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये केरळमधील पारंपरिक नृत्य आणि कलेचा आपल्याला आनंद मिळू शकेल.
जय जय भूरि कारुण्या वन्नीरुग चारसिंह भारतम देरतम नारुतर सारस्य स्वरमरि वरि നല്ല ഭാരത നീലകൾ ചെയ്വരി നാടികലോചനമാരേ നാം വീണകടഞ്ഞു വിവിധമൊരു നാടികലോചനമാരേ നാം
मंडळी, ही होती आमच्या केरळ ट्रिपमधील मुन्नार भटकंती. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.